तर सर वातावरणाचा विषय आला तर जिल्ह्यातलं वातावरण काय म्हणजे 3 पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत, तर इकडची परिस्थिती काय स्थानिक पातळीवरची? नाही, मला हे पहा, यामध्ये 3 पक्ष किंवा 2 पक्ष हा जो निवडणुकीचा भाग आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी पुढे असेल, नगरमधला खासदार कोण होणार हे जितकं प्रश्न उत्तर देणं महत्त्वाचं आहे तितकंच आपण देश कोणाच्या हातामध्ये देणार आहोत हा प्रश्न देशाच्या आणि नगर जिल्ह्याच्या अहिल्यानगरच्या जनतेच्या मनामध्ये आहे की नगर जिल्हा अहिल्यानगर आपण कोणाच्या हातात देतोय दॅट इज अ फॅक्टर, पण त्याच्यापेक्षा मोठा फॅक्टर आहे की शेवटी ही देशाची निवडणूक आहे आणि देशामध्ये प्रधानमंत्री कोण झाले पाहिजे, कोण होतील आणि मग आपण आपला देश कोणाच्या हातात द्यायचा हा त्याच्यामधला सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये महायुती आणि अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टीचा म्हणजे महायुतीचा उमेदवार पूर्ण मोठ्या क्षमतेने मतफरकाने निवडून आला. सर आता मी स्पेसिफिकली हा प्रश्न विचारला त्याचं कारण म्हणजे मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. जिल्ह्यातला जो भाजप आहे म्हणजे नगर भाजप तो कंप्लीट ताकद लावेल का तुमच्या पाठी? भारतीय जनता पार्टीची रचना अशी असते की कुठल्याही पक्षामध्ये तुम्ही गेलात तर मतभेद असतात, हे काही नवं नाही. पण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये वैशिष्ट्य असं आहे त्यांच्या रचनेचं की एकदा पक्षाने आदेश दिला तर सगळे संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते सगळे चांगल्या पद्धतीने कामाला लागतात, कारण की लक्ष सुजय विखे नाही, लक्ष नरेंद्र मोदी आहे. बरोबर आहे सर, पण तुमचं पर्सनल लेवलला म्हणजे भाजप आदेश देईल आणि तो मान्य करतील नाही तर तो भाग एक झाला, पण राम शिंदेंची असेल किंवा कोल्हेंची असेल तुमचं पर्सनली बोलणं झालंय का? राम शिंदे असतील किंवा कोल्हे असतील त्यांच्याशी पर्सनली तुमचं बोलणं झालंय का? नाही, कोल्हेंचा तर विषय येतच नाही, कारण की ते लोकसभेमध्येच नाही. शिंदे साहेबांचं आम्ही भेट घेतली, फडणवीस साहेबांसमोर चर्चा झाली, त्यांचे काही गैरसमज असतात त्यांच्याशी चर्चा केली, त्याचं सगळं निरसंधान करून आता पुढे जायचं ठरलेलं आहे. आणि मग त्यांनी देखील मीडियासमोर स्टेटमेंट दिलं आहे, त्यामुळे आता त्याच्यावर आपण पुनश्च विश्लेषण करणं हे युक्तिच वाटत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.